नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स बाय मयूर सोनवणे ह्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. विज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये कळावं या हेतूने आपण विज्ञानासाठी एक स्पेशल डेडिकेटेड चॅनल आपण सुरू केलंय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलेलं असून 6 जुलैला एमपीएससीची राज्यसेवेची एक्झाम आहे व आता या एक्झामसाठी सामान्य विज्ञानाची कशी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे हे आपण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आपण पॅटर्न समजून घेतला तर याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हेल्थ सायन्स अशा पद्धतीने विभागांमध्ये विभागलेला आहे. फिजिक्स मध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 6 प्रश्न येतात. केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला जवळपास 6 ते 7 प्रश्न विचारतात. बायोलॉजी मध्ये पण आपल्याला 7 ते 9 प्रश्न येतात व आरोग्य घटकावरती साधारणपणे 3 प्रश्न आपल्याला एक्झामला दिसतात. ओव्हरऑल सामान्य विज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपल्याला जवळपास 20 प्रश्न एक्झामला येतात 100 पैकी, किंवा कधी कधी हा आकडा 25 पर्यंत पण पोहोचतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. सामान्य विज्ञान महत्वाचा घटक आहे. या विषयामध्ये मार्क जर आपण आपली पक्की केली तर आपण डेफिनेटली पूर्व परीक्षा सहज पद्धतीने क्रॅक करू शकतो. मग आता वन बाय वन आपण याच्या PYQ बद्दल चर्चा करूया. आजच्या सेशन मध्ये आपण फिजिक्स बद्दल आपण अभ्यास करूया, फिजिक्स बद्दल चर्चा करूया. याच्यावरती आधारित कसे प्रश्न आलेले आहेत मागील वर्षी हे सगळे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सामान्य विज्ञानाची डेडिकेटेड ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे आणि ही ऑनलाईन बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच काम असेल ज्यांना विज्ञानाची खूप भीती वाटते आणि हे विज्ञान त्यांना एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम साध्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल आणि मार्क आपल्याला जास्तीत जास्त प्राप्त करायचे असेल तर तुम्ही माझी सामान्य विज्ञानाची बॅच नक्की जॉईन करा. तुम्हाला याचा अधिकाधिक फायदा होईल. या बॅच मध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि टेस्ट हे उपलब्ध होतील, प्लस माझी पर्सनल मेंटॉरशिप देखील तुम्हाला प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञानची इंटिग्रेटेड बॅच आपण 2024 साठी लाईव्ह आपण केलेली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सगळे घटक आहेत. त्यासाठी परीक्षा नीती हे आपलं एक ऍप्लिकेशन आहे, ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर वरनं. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण वळूया आपल्या अनालिसिस कडे. 2023 मध्ये भौतिक शास्त्रावरती कसे प्रश्न आले त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपण फिजिक्सचं अनुमान लावणार की फिजिक्स मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक करायचे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहिलं, स्टेट सर्व्हिस एक्झाम 2023 फिजिक्स प्रश्न क्रमांक 36A सेट होता. हा प्रश्न काय आहे तो समजून घ्या. टिंबटिंब ह्या पदार्थाची प्रतिरोधकता निर्णायक अर्थात क्रिटिकल तापमानाच्या खाली शून्य होते. म्हणजे अर्थात रोधकता शून्य होते, म्हणजे विद्युत धारेला होणारा जो काही विरोध आहे तो शून्य होतो. आणि कोणत्या म्हणजे क्रिटिकल तापमानाच्या खाली शून्य होते. कशाचं होतं? वाहक, रोधक, अतिवाहक आणि यापैकी नाही. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीमध्ये विज्ञान अवघड वाटू शकतं, त्यासाठी इंग्लिशमध्ये देखील प्रश्न आपल्याला एमपीएससी मध्ये विचारण्यात येतो. आणि हा प्रश्न कसा आहे, कुठून आला, संदर्भ ग्रंथ काय, कोणता टॉपिक आपल्याला करायचे सगळं सांगतो. बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. टिंब दिलेला आहे. आर द मटेरियल हुज रेजिस्टिव्हिटी बिकम 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली रेजिस्टिव्हिटी 0 होते असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जर आपण क्लिअर वाचला तर आपल्याला असं लक्षात येईल, हा प्रश्न आपल्याला विद्युत धारा या टॉपिक मधील विचारण्यात आलेला असावा. या विद्युत धारेलाच आपण मित्रांनो इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिक करंट बद्दल माहिती हवं. इलेक्ट्रिक करंट काय असतो? इलेक्ट्रिक करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे विद्युत धारा म्हणजे काय असतं मित्रांनो? प्रभार भागिले कालावधी असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या घरामध्ये जे तारा आहेत, जे वायर्स आपण वापरतो, ज्याच्यावरती प्लास्टिकचं किंवा रबराचं आवरण असतं, त्याच्या आतमध्ये कॉपरच्या तारा आपण वापरतो. मित्रांनो, आपण वायरमध्ये कॉपरचाच वापर का करतो असा प्रश्न तुम्हाला निर्माण होतो का? कॉपरच का वापरलं जातं? सिल्वर का नाही वापरत? आता निश्चितच सिल्वर महाग आहे, पण कॉपरच्या ऐवजी आपण लाकूड का नाही वापरत? आपण दगड का नाही वापरत? आपण कॉपरच का वापरतो? कारण की मित्रांनो, कॉपर काय आहे तर कॉपर हे गुड कंडक्टर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता गुड कंडक्टर म्हणजे काय? ते विद्युत धारेचं सुवाहक आहे, म्हणजे याच्यामधूनच विद्युत धारेचं वहन होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मग कॉपर मधूनच इलेक्ट्रिसिटी का चांगल्या पद्धतीने फ्लो होते? कारण की कॉपर हे एक मेटल आहे आणि जनरली मेटलमध्ये आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन बघायला प्राप्त होतात आणि हेच ते फ्री इलेक्ट्रॉन आहे ज्यांच्यामुळे विद्युत धारेचं वहन होतं, त्याच्यामुळेच प्रभारांचं वहन होतं. मग आता विद्युत धारेच्या वहनासाठी आपल्याला गुड कंडक्टर पाहिजे.
मित्रांनो, तुम्ही तासनतास जर मोबाईल फोन वरती इंटरनेट वापरलं तर मोबाईल फोन गरम होतो बघा. तुम्ही कोणतं पण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जर वापरलं तर ते गरम होतं. का गरम होतं? कारण की विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारा ही प्रवाहित होत असताना त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स हे प्रवाहित होत असतात. हे इलेक्ट्रॉन पुढे पुढे जात असताना ते एकमेकांना, असं समजा, हे एकमेकांना धक्का देतात. आता इलेक्ट्रॉन एकमेकांना धक्का दिल्या कारणामुळे यांच्यामध्ये, याला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणतो. आता याच्यामुळे काय होतं, या इलेक्ट्रॉन्समध्ये घर्षण निर्माण होतं. घर्षण म्हणजे फ्रिक्शन निर्माण होतं. आता काय होतं मित्रांनो, तुम्हाला हे तर माहिती आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कन्व्हर्टेड वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. अर्थात ऊर्जा तयार करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, ती एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात तयार होते. मग आता हे जे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना धडकत आहे, यांच्यामध्ये जे घर्षण होत आहे, याच्यामुळे जी ऊर्जा बाहेर फेकली जाते मित्रांनो, ती हीट असते, ती उष्णता असते. हे लक्षात ठेवा. म्हणून तासनतास मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट्स वापरल्यानंतर ते गरम होतात, कारण की विद्युत धारेचा हा औष्णिक गुणधर्म आहे. त्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. अगदी 10वीच्या पुस्तकात दिलंय. मग काय होईल जर अति उच्च तापमानाला? काय होईल तर उष्णता वाढेल, आणि उष्णता वाढल्यामुळे परत काय होतं, परत विद्यार्थी मित्रांनो विद्युत धारा कमी होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. ती वायर जळू शकते. मग आता मित्रांनो, आपण जे स्पेसमध्ये आपण सॅटेलाइट्स वगैरे पाठवतो, तर त्या ठिकाणी टेम्परेचर एकदम कमी असतं. अशा काही मशिनरीज असतात की ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त असतं, पण तरी पण आपल्याला त्या मशिनरीजमध्ये विद्युत धारेचा प्रवाह आपल्याला द्यावा लागतो. मग अशा वेळेस आपल्या घरामधील आपण जर नॉर्मल कंडक्टर जर वापरलं तर काय होईल, तर त्याच्यातनं विद्युत धारा व्यवस्थित प्रवाहित होणारच नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं की तापमानाचा इफेक्ट विद्युत धारेवर होऊ नये म्हणून एक स्पेशल मटेरियल आपण तयार करतो. त्याला आपण मित्रांनो सुपर कंडक्टर असं म्हणतो. तर सुपर कंडक्टर हे काय असतं, हे काही मेटलचं अलॉय असतं. हे लक्षात ठेवा. सुपर कंडक्टर हे काही प्रमुख धातूंचे संमिश्र असतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पदार्थाची प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. म्हणजे आपल्याला रोधकता कमी करायची आहे तापमानाचे इररिस्पेक्टिव्ह, आणि म्हणून the dash dash material are the resistivity becomes zero at critical temperature, that is superconductor. याचा आन्सर आहे अतिवाहक. अतिवाहक म्हणलं की काही तात्पर्य निघत नाही. सुपर कंडक्टर जर वाचलं तर लगेच आपल्याला लक्षात येईल की सुपर कंडक्टर जे आहे, ज्याच्यावरती तापमानाचा इफेक्ट त्या विद्युत धारेवरती होत नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आपल्या घरामध्ये ज्या वायरी आपण वापरतो, निश्चितच त्या वायरी सॅटेलाइट्स असेल, रॉकेट्स असेल, याच्यामध्ये आपण त्या नाही वापरत मित्रांनो. तर त्या ठिकाणी स्पेशल मटेरियल वापरलं जातं, त्याला सुपर कंडक्टर म्हणतो. मग हा टॉपिक, हा प्रश्न कसा होता, तसं पाहिलं तर हा प्रश्न जो आहे ना मित्रांनो, हा कॉन्सेप्ट ओरिएंटेड होता. भौतिक शास्त्रामध्ये पाठांतर करून काही उपयोग नाही. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पाठांतर करणार तर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या, अशा पद्धतीचे प्रश्न जे येतात नाही बनवलेले असतात, हे प्रश्नाला तुम्ही मुकणार. बरं, तुम्ही जर कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतली तर निश्चितच तुम्हाला याचा आन्सर सांगता येईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कॉन्सेप्ट ओरिएंटेड होता. हा प्रश्न तुम्हाला संकल्पना क्लिअर करणार होता. प्रश्न कोणत्या टॉपिक मधनं आला होता? प्रश्न विद्युत धारेमधनं आला होता. यासाठी तुम्ही 10वीचं आणि 9वीचं स्टेट बुक जरी वापरलं तरी तुम्ही मॅक्झिमम मार्क याच्यामध्ये प्राप्त करू शकतात. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न एक्झामला आला होता. त्यासाठी विद्युत धारा हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जायचंय. त्या अनुषंगाने 2024ला पण प्रश्न असणारच आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय बघा, स्टेट सर्व्हिस 2023 फिजिक्सवर आधारित प्रश्न बघा. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशांसमोर समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? 8, 9, 10 आणि 11. इंग्लिश मध्ये वाचतो. इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन द टू प्लेन्स मिरर इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 36 डिग्री देन हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म. म्हणजे थोडक्यात काय की दोन आरसे आहेत, असे दोन आरसे आहेत, आणि दोन आरस्यांमधील हा जो कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कोण दिलेला आहे 36 डिग्री अंशाचा. आणि हे दोन आरसे आहेत. इथे एक वस्तू ठेवली आहे, तर याची इथली प्रतिमा या आरशावर पडते, ह्या आरशातली प्रतिमा ह्या आरशावर पडते, परत दुसऱ्या आरशावर पडते. अशा प्रतिमा एकमेकांसमोर पडून नेमकं किती प्रतिमा तयार होतील असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं हा टॉपिक आपल्याला प्रकाश ह्या धड्यामधील आहे, लाईट ह्या धड्यामधील आहे. व ह्यासाठी मित्रांनो 9th स्टँडर्डचं स्टेट बुक वापरायचं आहे. त्याच्यामध्ये जशाला तसा प्रश्न आणि फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही कधी कटिंगच्या दुकानात जर गेला असेल, निश्चितच जातच असाल,
तर आरसे समोरासमोर बसवलेले असतात आणि ते पॅरलल मिरर्स असतात. पॅरलल मिरर मध्ये अशा अनेक इमेज आणि अनेक प्रतिमा तयार होतात. आणि ह्या निर्माण होणाऱ्या प्रतिमा त्या दोन आरशांच्या कोनावर अर्थात अँगलवर अवलंबून असतो. व यासाठी 9वीच्या पुस्तकात समांतर आरशांमधील असणाऱ्या वस्तूच्या किती प्रतिमा तयार होतात यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल कोन असतो 360 अंशाचा भागिले थीटा. थीटा म्हणजे काय? थीटा म्हणजे दोन आरशांमधील कोन. दोन जे आरसे आहेत ना ते आरसे मधील कोन जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण थीटा असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यातनं आपण -1 करणार हे लक्षात ठेवा. म्हणजे 360 भागिले थीटा -1. मग आता या ठिकाणी काय दिलं आपल्याला? 36 अंश आहे. म्हणजे थीटा आपल्याला 36 दिलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो 360 भागिले 36 -1 करा. 36 च्या पाड्यामध्ये म्हणजे 36 गुणिले 10 360 म्हणजे इथे किती आलं 10. मग 10 - 1 बरोबर किती आलं मित्रांनो 9. आता ऑप्शन मध्ये बघणार आपण 8 9 10 11. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला बरोबर आहे. मग अगदी तुम्ही लक्षात ठेवा हा प्रश्न 2023 ला स्टेट बुक मधील होता. 360 डिग्री भागिले थीटा -1 थोडक्यात न्यूमेरिकल त्यांनी विचारला होता आणि हा रिपीटेड क्वेश्चन आहे. हा वारंवार विचारलेला प्रश्न आहे हे लक्षात ठेवा. चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो P अपॉन रो Hg प्लस 1/2 हा स्थिरांक कोणते गणितीय विधान या नावाने ओळखला जातो? सातत्य समीकरण, बर्नौली समीकरण, पास्कलचा नियम, युलरचा नियम. P by rho plus Hg plus 1/2 is equal to constant is a mathematical statement of equation of continuity, Bernoulli's equation, Pascal law and Euler's law. तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं या ठिकाणी तुम्ही इलिमिनेशन मेथडचा वापर करू शकता. जेव्हा पण असं Hg वगैरे दिसतं ना तर लक्षात ठेवा Hg चा अर्थ ऍक्च्युअली मुळात तुम्ही लक्षात ठेवा हे प्रेशर साठी वापरलं जातं. हे प्रेशर आहे. P म्हणजे प्रेशर हे लक्षात ठेवा. आणि प्रेशर साठी दोन शास्त्रज्ञांनी काम केले. पहिला शास्त्रज्ञ पास्कल आणि याच्या नियमांवरती बर्नौलीस नावाच्या व्यक्तीने कार्य केलेले. मी फिजिक्स मध्ये दाब आणि आर्द्रता आणि घनता हे जेव्हा टॉपिक घेत असतो ना तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो मी हे दोन्ही पण नियम सांगत असतो. सिंपल आहे. पास्कलचा नियम काय म्हणतो? फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर असतं. म्हणजे एकक क्षेत्रफळावरती लावलेलं जे बल आहे त्याला आपण दाब असं म्हणायचं. बर्नौलीस प्रिन्सिपल नुसार आपल्याला सांगता येतं की विमान कसं उडतं, हवेचा वेग कसा आहे, टर्ब्युलन्स कसा आहे आणि कशा पद्धतीने विमान वरती लिफ्ट होतं, हवेच्या दाबाचा कसा फरक निर्माण होतो हे बर्नौलीस मुळे सांगता येतं. तर सातत्य समीकरण, युलरचं समीकरण तर येणार नाही आणि पास्कलचे नियम, पास्कलने असे कोणते इक्वेशन दिले नाही. पास्कलने फक्त प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया बद्दल सांगितलं. राहिलं कोण? बर्नौलीस समीकरण. तर हे आपल्याला बर्नौलीस समीकरण विचारलेलं होतं आणि हे पण आपल्याला स्टेट बुक मधनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. तर तुम्ही लक्षात ठेवा प्रेशर हा एक टॉपिक आहे त्याला आपण दाब असं म्हणतो. याच्यावर आधारित हा प्रश्न आपल्याला एक्झामला भौतिक शास्त्रामध्ये विचारला होता. पुढे जाऊया. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय होतं? वेन अल्फा पार्टिकल इमिट्स द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक लक्षात ठेवा बेक्वेरेल नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दल सांगितलं. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? याला आपण किरणोत्सारिता म्हणतो. तर किरणोत्सारिता हा भौतिक शास्त्रामधील एक महत्वाचा टॉपिक. बेक्वेरेल नंतर मित्रांनो क्युरी आल्या. मॅडम क्युरी यांनी आपल्याला रेडियम सांगितलं. रेडियम नाही का अंधारामध्ये जे चमकतं, डिव्हायडरला लावलेलं असतं हायवेजला, ते रेडियम. आणि मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की रुदरफोर्ड नावाचा एक शास्त्रज्ञ आला आणि ह्या रुदरफोर्डने आपल्याला पॉझिटिव्ह असे अल्फा रेडिएशनचा शोध लावून दिला. म्हणजे अल्फा रेडिएशन असतात असं रुदरफोर्डने सांगितलं. पुढे ऋण प्रभारित बीटा रेडिएशनचा शोध लागला आणि त्याच्यानंतर मित्रांनो कोणताही प्रभार नसणारे गॅमा रेडिएशनचा शोध लागला. म्हणजे रेडिएशन मध्ये आपल्याला असं लक्षात येईल अल्फा, बीटा आणि गॅमा असे रेडिएशन्स असतात व हे इलेक्ट्रॉन जेव्हा कक्षांतर करतात त्याच्यातनं हे रेडिएशन बाहेर पडत असतात. अल्फा, बीटा आणि गॅमा. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा कोणता पण अणू असतो ना त्याचा अणुवस्तुमानांक A असतो. याला आपण अणुवस्तुमानांक असं म्हणतो. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असते. त्याचप्रमाणे Z म्हणजे मित्रांनो अणु अंक असतो. याला आपण ऍटॉमिक नंबर म्हणतो आणि ऍटॉमिक नंबर एक तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असते हे लक्षात ठेवा.
मग आता मला एक तुम्ही सिंपल नियम सांगा की बाबा अल्फा रेडिएशन एखाद्या मूलद्रव्यातनं बाहेर पडतात, तर काही ना काहीतरी बदल त्या अणूमध्ये होत असणार, निश्चितच होतो. तर होतं काय की ज्या पण वेळेस अल्फा रेडिएशन बाहेर पडतात तेव्हा ॲटॉमिक नंबर 2ने कमी होतो आणि त्यासोबतच ॲटॉमिक मास जो आहे तो 4ने कमी होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे रिडक्शन येतं, ॲटॉमिक नंबर 2ने कमी होतो आणि ॲटॉमिक मास 4ने कमी होतो. आणि म्हणून अल्फा रेडिएशन किरणोत्सर्गी घटकातून बाहेर जेव्हा पडतात तेव्हा अणुअंक 2ने कमी होतो आणि अणुवस्तुअंक 4ने कमी होतो. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ॲटॉमिक मास डिक्रीजेस बाय 2 अँड मास नंबर डिक्रीज बाय 4. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर अगदी किरणोत्सारतेवरती पण हल्ली मागील काही वर्षांपासून प्रश्न येण्याचा ट्रेंड आहे. मी तरी सांगतो याच्यावरती थोडेसे अजून डिफिकल्ट प्रश्न येऊ शकतात. रेडिओ ऍक्टिव्हिटी असेल, हाफ लाईफ पिरियड असेल, मग अशा प्रश्नांची तयारी कशी करायची हे मी तुम्हाला सेपरेट सेशन घेऊन सांगणार आहे. आणि डेली आपण असे महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर आपण आपल्या बॅचेसमध्ये देखील करत असतो आणि ह्या युट्यूब चॅनलवरती पण करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न बघा. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, तर तापमान किती डिग्री सेल्सिअस असेल? अ फीवर ऑफ चाइल्ड इज 104 डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट. व्हॉट इज द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला हीट अँड टेम्परेचर ह्या टॉपिक मधील आहे. याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो उष्णता व तापमान. याला आपण उष्णता आणि तापमान असं म्हणतो. हीट अँड टेम्परेचर असं आपण याला म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे हीट अँड टेम्परेचर जे आहे ना, तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये जे काही तापमान असतं ना, तापमान, तर ह्या तापमानाच्या काही इम्पॉर्टंट स्केल असतात. जसं की तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये मोजता येतं, केल्विन मध्ये मोजता येतं, डिग्री फॅरेनहाइट मध्ये मोजता येतं. मी माझ्या ऑनलाईन बॅचेस मध्ये पण सांगतो, तुम्हाला आता पण सांगतो, एक स्पेशल फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिग्री सेल्सिअस -0.5, डिग्री फॅरेनहाइट -32/9 आणि केल्विन -273/5. तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं, तुम्ही कोणत्या पण स्केलचं रूपांतर कोणत्या पण अदर स्केलमध्ये करू शकता. आता इथं प्रश्नामध्ये काय विचारलंय? प्रश्नामध्ये दिलेलं आहे 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, याचं रूपांतर मला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय. मग डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट याची मी या ठिकाणी निवड करेल. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, डिग्री सेल्सिअस -0 काढून टाकलं, खाली 5, बरोबर. किती डिग्री फॅरेनहाइट आहे? 104 -32/9. आता 104 मधनं 32 गेले, किती राहिले मित्रांनो? डिग्री सेल्सिअस बरोबर हे 5 तिकडे गेले, किती राहिले बघा? 2, म्हणजे 72 राहिले. 72/9. 9च्या पाड्यात 72 किती होतात? 8 वेळेस, बरोबर आहे. मग किती येणार? 5 गुणिले 8 बरोबर किती झालं? 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 104 डिग्री फॅरेनहाइट हे 40 डिग्री सेल्सिअस आहे. हा पण प्रश्न मित्रांनो खूपच इझी कॅटेगरी मधील होता असं मी मानतो. त्यासाठी हा एक व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिग्री सेल्सिअस -0/5, डिग्री फॅरेनहाइट -32/9, केल्विन -273/5. तर तुम्हाला केल्विन मध्ये पण करता येतं, फॅरेनहाइट मध्ये करता येतं आणि डिग्री सेल्सिअस मध्ये देखील करता येतं. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न हीट अँड टेम्परेचर वरती होता. वळूया पुढे. मित्रांनो, पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी, सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. तर ग्रहांच्या वेगाबद्दल कोणी सांगितलं? या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण या टॉपिकचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. जेवढे पण ग्रह असतात जे सूर्याभोवती फिरतात त्याची जे प्लॅनेटरी मोशन आहे याच्याबद्दल आपल्याला 10वीच्या पुस्तकात दिलेलं आहे केप्लर्स लॉ. मित्रांनो, केप्लरचे 3 लॉ आहे. पहिला लॉ आहे केप्लरचा ऑर्बिटल लॉ. आणि जो केप्लरचा ऑर्बिटल लॉ आहे त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं होतं की सूर्य एका लंब वर्तुळाकाच्या फोकसवरती आहे व आपली पृथ्वी एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते. इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरते आपली पृथ्वी, एका लंब वर्तुळाकार मार्गामध्ये फिरते असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. पण केप्लरचं असं म्हणणं आहे की आता ही आपली पृथ्वी आहे, तर लंब वर्तुळाकार मार्गात फिरत असताना सूर्य सेंटरला नाही बरं का, सूर्य नाभीवर आहे. सूर्य एका कोणत्या पण फोकसला आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पृथ्वीचं सूर्यापासून अंतर कधी जास्त होतं आणि पृथ्वीचं सूर्यापासून अंतर कधी कमी होतं. आणि मग याच्यामुळे काय होतं की डिस्टन्स कमी जास्त झाल्यामुळे स्पीड मध्ये पण फरक पडतो. आणि म्हणून पहिलं विधान काय? ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना कमी असतो, बरोबर आहे, आणि सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. तो पहिलंच विधान बरोबर आहे.
द स्पीड ऑफ प्लॅनेट इज फास्टर वेन दे आर निअरर टू द सन अँड स्लोअर वेन दे आर फार्दर अवे फ्रॉम द सन. दॅट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि हा आपल्याला ग्रॅव्हिटेशन नावाचा एक टॉपिक आहे. आणि हा टॉपिक माय डिअर फ्रेंड्स तुम्ही 10th स्टँडर्डच्या सायन्स या पुस्तकातनं करणार आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात तुम्हाला हा संपूर्ण घटक दिलेला आहे. मित्रांनो, आपली विज्ञानाची जी बॅच आहे याच्यामध्ये आपण पूर्णपणे डेडिकेटेड बॅच वाईज आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण याच्यातनं मदत केलेली आहे. विज्ञान सोप्या भाषेत शिकवण्यासाठी आपली बॅच खूप फेमस देखील आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतलाय. तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञानची बॅच लावायची आहे त्यांनी आजच आपली बॅच सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देखील दिलेला आहे. एकदा समराइज करायचं झालं तर आपल्याला फिजिक्स मध्ये 2023 ला कोणते कोणते टॉपिक आले होते जर एकदा समराइज करायचं झालं तर पहिला टॉपिक आपण पाहिला होता मित्रांनो विद्युत धारा अर्थात इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट वरती प्रश्न आला. त्यानंतर मित्रांनो प्रकाश अर्थात लाईट ह्या टॉपिक वर आपल्याला प्रश्न आला मित्रांनो. प्रकाश ह्या टॉपिक नंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दाब अर्थात प्रेशर ह्या टॉपिक वर प्रश्न आला होता. चौथा प्रश्न आपण पाहिला विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न उष्णता उष्णता व तापमान. उष्णता व तापमान अर्थात हीट अँड टेम्परेचर ह्या घटकावरती आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. पाचवा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की तो त्यांनी विचारला होता आपल्याला आता किरणोत्सारितेवरती. किरणोत्सारिता या किरणोत्सारितेलाच आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. रेडिओ ऍक्टिव्हिटी. आणि सहावा प्रश्न जो आपल्याला विचारला होता तो गुरुत्वाकर्षणावरती होता. हे लक्षात ठेवा. गुरुत्वाकर्षण अर्थात ग्रॅव्हिटेशन. या ग्रॅव्हिटेशन मध्ये पण आपल्याला लक्षात येईल की केपलरचा नियम त्यांनी विचारला होता. आणि हे सगळे प्रश्न आपल्याला असं लक्षात येईल 8वी 9वी आणि 10वीच्या स्टेट बुक मधनं पण कव्हर होतात. तर बरेच प्रश्न जे आहेत ते हे याच्यामधलेच आलेले होते. पण आपण ते पेपरमध्ये गेल्यानंतर जास्त प्रेशर असतं आणि मग बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या चुका त्या पेपरमध्ये आपल्याला होताना दिसतात. त्यासाठी प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला समजून सांगण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मित्रांनो गायडन्स आवश्यक आहे आणि तो तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्राप्त होईल. तुम्ही सर्वांनी हे टॉपिक व्यवस्थित करून घ्या. याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला आगामी येणाऱ्या 6 जुलैच्या 2024 राज्यसेवेला किंवा 2025च्या पण एक्झामला येणार आहेत. तर हे इम्पॉर्टंट हॉट टॉपिक्स आपण करून जा. याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. आणि लवकरच प्रत्येक टॉपिक वरती मी कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन असं लेक्चर मी घेऊन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डेडिकेटेड सामान्य विज्ञानासाठी मी हे चॅनल सुरू केलंय आणि तुमची ह्या ठिकाणी मला अशी हेल्प पाहिजे की तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी चांगला दर्जेदार कंटेंट हे तुमच्या समोर आणू शकेल. हे सगळं तुमच्या हातात आहे विद्यार्थी मित्रांनो. कंटेंट बनवणं माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही मॅक्झिमम दाद द्या, मॅक्झिमम सबस्क्राईब करा. आपल्या ह्या चॅनलला लवकरच आपल्याला 10,000 सबस्क्रायबरच्या पुढे न्यायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. आणि पुढच्या सेशनमध्ये 2023चे रसायनशास्त्राचे क्वेश्चन्स आपण घेणार आहे आणि त्याच्यानंतर बायोलॉजीचे क्वेश्चन्स आपण कव्हर अप करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या या ठिकाणी रजा घेतो. सगळेजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.